अंक 3 अदृश्य माणूस. विशेष आभार सेट व्यवस्था सुमित सुर्वे, प्रकाश व्यवस्था सुनील जाधव, संगीत व्यवस्था पल्लवी दांडेकर, तबला अश्विन जोगळेकर, पेटी वीणा कुलकर्णी, नांदी मार्गदर्शन राजेश चक्रदेव आणि तन्वी चक्रदेव आणि वर्धापन समिती. अंक 3 अदृश्य माणूस. काय सांगता? हो म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. नाहीतरी तुमच्या लहानशा कोठडीत मला धड पाय सुद्धा
त्यापेक्षा या प्रोफेसरांकडे चांगलं लक्ष ठेव. एखाद्या वेळी तुझा डोळा चुकून पळून जायचे. आणि दुसरं म्हणजे त्या कपाटाकडे लक्ष ठेव. का कपाट पण पळून जाईल? हो, कपाट नाही पळून जात, पण त्याच्यात महत्वाची आर्मी कॅम्पची फाईल आहे. आपल्या भागावर नक्षलवाद्यांचा प्रभाव असल्यामुळे इंडियन आर्मीने बेस कॅम्प तयार केलाय. त्याचीच फाईल आहे आणि काही नकाशे पण आहेत. अगं, महत्वाची कागदपत्र ती एवढ्या मोठ्याने बोलता कामा नये. भिंतींना पण कान असतात. आणि तुरुंगांना? खून आली आहे माझ्या नशिबात. कळलं. कपाटात आर्मी कॅम्पची फाईल आहे हे मोठ्याने बोलायचं नाही. अगं गाढव, हळू बोल म्हटलं तर. तो अदृश्य हेर आजूबाजूला असला आणि त्याने आपलं बोलणं ऐकलं तर कसा असेल? कुठे दिसतोय का तो? किती गोड. कसं थँक्यू. थँक्यू म्हणते मठ्ठबाई. दिसेल कसा अदृश्य आहे ना तो, पण त्याच्या हातात ती फाईल मुळीच लागता कामा नये. मी जातेय, लक्ष ठेव. गेल्या की काय? गेल्या एकदाच्या. म्हणजे आता पोलीस चौकीत मी एकटी? या पोलीस चौकीत मी एकटी? अरे बाप रे, मी एकटी आहे. मला तर जाम भीती वाटते. इथे कोणी बोलायला पण नाही. प्रोफेसर, ओ प्रोफेसर, झोपलात काय? होय हो. काय म्हणालात? झोपलोय हो. झोपलोय म्हणताय? मग बोलताय तरी कसे? ते झोपेत बोलत असतील. पण इथे मला वाटते मरणाची भीती आणि यांना झोप कशी लागते कळत नाही. प्रोफेसर, तुम्हाला तो अदृश्य माणूस कुठे दिसतोय का हो? नाही हो. तुम्हाला? मला सुद्धा नाही. तुम्हाला त्याचा आवाज कुठे ऐकू येतोय का? नाही हो. तुम्हाला? मला सुद्धा नाही. पण तो येणारे म्हणे इथे आर्मी कॅम्पची फाईल न्यायला. प्रोफेसर, मला कोणीतरी दिसतोय. अदृश्य माणूस तर नसेल ना? अरे बाप रे, झोपले प्रोफेसर पुन्हा. अरे च्या, अजूनही तिथेच आहे तो. राम 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 राम. अरे हालत का नाहीये? राम 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 राम. तुम्ही कोण आहात? मी मैया बाबी. कोण मैया बाबी? मी मैया बाबी. अरे कोण मैया बाबी? अच्छा, मैया बाबी. म्हणजे तुम्ही अदृश्य माणूस नाहीत तर? छे, मुळीच नाही. मग शब्देवर सांगा बाबू. शब्देवर सांगते की मी अदृश्य नाही. मी अदृश्य नाही. मी माणूस नाही. मी माणूस ना काहीतरीच काय हो. मी माणूस आहे, पण अदृश्य माणूस नाही. हुश. म्हणजे तुम्ही खरंच अदृश्य माणूस नाहीत तर? मग आता तुमच्याकडे ती फाईल द्यायला काहीच हरकत नाही. कसली फाईल? आर्मी कॅम्पची फाईल. ती अदृश्य माणसाच्या हातात मुळीच लागता कामा नये. पण तुम्हाला दिली तर चालेल. मला नकोच फाईल निघे. उलट मीच हे तुमच्याकडे द्यायला आले. काय आहे? ही त्या प्रोफेसर नारळांची फाईल आहे. ती डॉक्टरीन बाईंनी पळवली, पण मी चांगली लाटून आणली. आता भरघोस दक्षिणा दिल्याशिवाय परत देते का पहा. पण कुठे ठेवायची तेच कळत नाही. घरी ठेवली असती तर त्यांनी नेली असती चोरून. तेव्हा तुम्ही तुमच्या या कपाटात ठेवून द्या. आणा इकडे. लक्षात ठेवा, कोणाच्याही हातात
पकड. आपले काय नाव यांचं? नारळे. नारळे. हा. ओ नारळे. काय? नारळे. काय? नारळे. काय? मला की नाही जाम भीती वाटतेय. कसली भीती वाटते? त्यांना ती फाईल द्यायला नको होती ना? हो ना, एवढ्या परक्या माणसावर असा विश्वास टाकायचा म्हणजे काय बरोबर नाही. अरे बाप रे, खरंच आता मॅडम मला फाडून खातील. मग मी काय करू आता? तुम्ही काय कराल? एक काम करा, तुम्ही इथून पळून जा. मॅडम आल्या, थोड्या वेळाने शांत झाल्या की मग या परत. खरंच प्रोफेसर, किती हुशार आहात तुम्ही. कसलं छान सुचलंय तुम्हाला. मी पळून जाणं चांगलं. फक्त युनिफॉर्म काढून ठेवते, म्हणजे ड्युटीवरून पळाले असं कोणाला वाटणार नाही. बूट पण काढते, म्हणजे धावायला बरं. युनिफॉर्म मी काढला हो, युनिफॉर्म मी काढला हो, युनिफॉर्म मी काढला हो. आता पळून जाणार मी हो, आता पळून जाणार मी हो, आता पळून जाणार मी पुणे ठाण्यावर मला तक्रार नोंदवायची आहे. माझी महत्वाची फाईल चोरीला गेली आहे. ओ डॉक्टर बाई, हॅलो. तक्रार कोणाकडे नोंदवणार? ठाण्यावर कोणीच नाहीये. अरे देवा, आता आली पंचायत. यांचीच फाईल आहे ती. ते आता तुम्हाला सांगून काय फायदा? तुम्ही तर आहात तुरुंगात. हो ना, तुम्ही थोडीच ती शोधून देणार आहात. देईन सुद्धा. तुम्ही मोकळा करता का मला? जी हो, पोलिसांच्या परवानगीशिवाय मी कसं काय मोकळं करणार तुम्हाला? यांची सुटका व्हायच्या मी देखील दुसरा अदृश्य माणूस निर्माण करीन. असं काय करता डॉक्टर बाई? तुम्ही जर मला इथून मोकळं केलं ना तर मी तुम्हाला काय द्याल? काय मागा देईन. मग मला अदृश्य माणसाची रेसिपी द्याल? देईन, पण तुम्ही आधी मला मोकळ्या तर करा. पण काय हो, तुमची फाईल चोरली तरी कोणी? दुसरा कोण? त्या हलकट मैया बाबीचंच हे काम. भैया बाबी, अहो ती येऊन गेली ना मगाशी इथे. इथली जी पोलीसवाली आहे ना, तिच्याकडे तिने काहीतरी दिलं आणि तिने ते त्या कपाटात ठेवल्याचं मी पाहिलं. नक्कीच ती फाईल असणार. हा, कुठे ठेवली म्हणालात? ती बघा त्या कपाटात. कपाटात? हा, अहो पण टपाटाची टिल्ली तुठाय. कपाटाची टिल्ली त्या टेबलावर. बघते बघते. हा, थांबा जरा, बघूया माझी फाईल आहे की नाही. बरं झालं तुम्ही मला सांगितलं ते. मग अरे वा, बरंच आहे की फाईल. आता आहे ना, हे कपाट उघडं ठेवते, म्हणजे दुसरा कोणी येईल ना त्याला त्यातल्या वस्तू घ्यायला बरं. ते ठीक आहे, पण मी काय म्हणतो, त्या झुडग्यातली एखादी किल्ली माझ्या लॉकअपच्या कुलपाला लागते का बघा ना. हा आहा, हा टाटा प्रोफेसर साहेब. हा. मी चालले ही फाईल हो. घेऊन. तुम्ही या लॉकअप मध्येच आराम करा. आज ना माझी ब्युटी पार्लरची अपॉइंटमेंट आहे. माझा मेकअप झाला की तिथल्या ब्युटिशियनलाच अदृश्य करते, हो. म्हणजे पैसे द्यायला नको. ओ डॉक्टर बाई, ओ डॉक्टर बाई, ओ डॉक्टर बाई, ऐका ओ डॉक्टर बाई. एक मिनिट, त्यांच्या हातातली फाईल माझ्या फाईल सारखी दिसत होती, पण ती यांच्याकडे कशी जाईल? अरे काय भानगड काय आहे? कसली भानगड? कोण? अर्थातच मी, अदृश्य माणूस. कुठे होतास रे इतका वेळ? मला वाटलं होतं येशील मला सोडवायला. आणि काय रे, मंजू कशी आहे? ती एकदम मज्जेत. हा, काका जेल मध्ये पटल्यावर वेगळीच एक्साइटमेंट दिला. इथंच येते ती. मी पुढे आलो, जरा पारा आहे की नाही बघायला. ते ती बाई आलीच. ये ग मंजू, पोलीस स्टेशन मध्ये कोणीही नाहीये. अय्या, पहिल्यांदा आली पोलीस चौकीत. आता इन्स्टावर स्टोरी टाकणारच. ला 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 ला. काका, काय कसं वाटतंय तुरुंग? जरा छोटा आहे ना? जरा कुठला चांगला छोटा आहे हे काय? पण काका, इथे पहारा कसा नाही? पहारा? सगळे पोलीसवाले गेले अदृश्य माणसाला शोधायला. एक पोलीसवाली होती इथे, पण तिला काहीतरी करून वाटेला लावली. आणि या कुलपाची किल्ली? कुलपाची किल्ली ती बघ तिकडे मी टेबलावर. उघडते ना मग कुलूप. हा, थांब मंजू, हा, बाहेर त्या बायका आलेत. मंजूच्या काकांची सुटका करा, प्रोफेसरांना सोडून द्या. देवा. मंजूच्या काकांची सुटका करा, प्रोफेसरांना सोडून द्या.
घरातनं झाडू मोर्चा आणलाय पोलीस चौकीवर या ऐकल्यात घोषणा काय गंमत आहे की नाही काय ग म्हणजे चळकी मोर्चामध्ये हो येते ना पण इथे काकांकडे तर आहे मी पाहिला तू जा बाहेर तुम्ही नको का ग असं माझं म्हणणं आहे की आता इन्स्पेक्टर इथे नाही आहेत तेव्हा तुम्ही मोर्चा घेऊन परत जा आणि थोड्या ते आल्या म्हणजे या तेही खरंच म्हणा इन्स्पेक्टर नाही तर निदर्शन कोणापुढे करणार चला आपण लंच ब्रेक घेऊ चला गेल्या एकदाच्या हा आता तुमचा कुलूप उघडायला काही हरकत नाही हा थांबा तरी एकदा बघते या 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 जा 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 या 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 जा 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 हा आता या एकदा कधी फायनल सांग परत आत नाही जाणार या हा या जा जा पळून जा म्हणते मी Hashtag tour at the police station. आली होती पण आता गेली तिला शोधत आलास का तू भय कुणाचं हे बघ म्हशा तू बैस जरा वेळ इथंच त्या बायका मोर्चा घेऊन परत इथेच यायच्या आहेत आणि ऐक घाबरायची काही गरज नाही ही पोलीस चौकी आहे इथे कोणी येणार नाही मी जाते आणि गुड लक बस बोंबलत काय मला भीती नाही तो हिंद पोलीस चौकीवर येणार नाही खरंय तुमचं म्हणणं त्याचे बुंडार फेटारी कोणतरी गुलाटी कोणतरी मी दिली तू कोण मी अदृश्य माणूस ए पळतोस कुठे उठ अरे मी म्हणतो ना उठ हा घाबरलास तर खबरदार काय घाबरशील शाबास आणि एक लक्षात ठेव मी त्या पाठी ब्रह्मराक्षस घाबरलास तर मेलास आणि कधी कुणाला घाबरायचं नाही सावकाराला सुद्धा घाबरायचं नाही काय हे सावकार म्हटलं तरी तो माणूसच ना आणि महत्वाचं म्हणजे अदृश्य माणसाला सुद्धा घाबरायचं नाही हा बस तिकडे अरे बस आपलीच पोलिसाची खुर्ची आहे, बस मी निघतोय तुला कधी काही लागलं तरी मला सांग भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हायपाकी खापडणं खरं हायपाकी खापडणं की मिळलं आत्मा कुणाला खापडायचं नाही लोकमन हायकीत बनात शाळकरांना पण खापडायचं नाही हे काय गोपी हा हातून पाहायला पाहिजे आता कोणी येते माझ्या समोर पोलीस आपली तक्रार आहे त्या म्हशानं अजून माझे पैसे दिले नाहीत त्या म्हशाला तुमच्या लोकांमध्ये अडकवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही कोणीतरी मला पकडलं पोलीस वाले मदत करा हे मशा पकड त्याला आणि आतमध्ये टाक कोण म्हशा मला शोष लागलास म्हशा तू माझ्याशी असं वागलास तुझ्या तर ते ताकद रुगा गेले
वासाने दिसायला लागली हो. कधी एकदा पाहिलं तर झालं तिला. मी जाते. अवा पण तुमचा मोर्चा. तुम्हीच करा त्याचं काय ते. आधी माझी बनी. अगं आता आपण काय करायचं? चल कॉफी घेऊन येऊ. मी पण येते. आधी मला ती महत्वाची फाईल मिळायला हवी. बोल, कोणाला दिलीस ती फाईल? यांना मस्करी करू नको, खरं काय ते सांग. बोल, कुठे आहे ती फाईल? ही घ्या फाईल. ही घ्या फाईल. मी चुकून नेली. मला हवी ती फाईल ही नव्हे. हो ही माझी फाईल आहे माझी. हा, ना अहो नाही काय घरभर शोधून आलो कुठेही नाहीये. द्या इकडे. प्रोफेसर ही फाईल मुळीच तुमची नाहीये. आहे का? हा ह्याच्यावर आपला नंबर नाही. ही भलतेच आहे. मग डॉक्टरीनबाई, साहेबांकडे द्या ती फाईल. साहेब फाईल मिळाली. थांबा. ही आर्मीची फाईल आणि ती शत्रूच्या हातात देता. शत्रू? कोण शत्रू? हा तुमच्या समोर उभा असलेला माणूस. तुम्ही समजता त्याप्रमाणे तो पोलीस अधिकारी नाही, तो पाकिस्तानी हेर आहे. पाकिस्तानी हेर. पाकिस्तानी हेर. पाकिस्तानी हेर. पाकिस्तानी हेर. पाकिस्तानी आहे. जा पकडा त्याला. हो पाकिस्तानी हेर. कोण पुढे आहे ते पाहू. हो कोण पुढे आहे? त्याचा जीव जाईल. आणा ती फाईल इकडे. साहेब ही घ्या. ही घ्या. ही घ्या. मला फाईल मिळाली. अरे, ठीक आहे. अम्बे माताची जय. जय माताची. जय माताची. जय माताची. आणि माझी बंदूक कुठे आहे? असं काय कर? तुम्हा तिघा बायकांना मी हाताने ठार मारीन. अरे तुम्ही बायका हाताला मेहंदी लावा, ओठांना लिपस्टिक लावा. तुम्ही काय करणार देशाचं रक्षण? आता तर याला सोडायचंच नाही. उठा तर. भारताकडे वाईट नजरेने बघणाऱ्याला असंच सुनावलं जाईल. पप्पू उचल गं. गावातून वरात काढायची याची. थांबा एक मिनिट. मी पण एक मारतो. 1 2 3 लपाड. गुलाबात. अरे आता तरी मला सोडवा. अहो तुम्ही थांबा. अदृश्य माणूस, आज तू होतास ना, म्हणूनच आम्ही वाचलो. प्रोफेसर. हो प्रोफेसर. बोलण्यात काय झालं तुला? अरे माझ्या रसायनाचा परिणाम प्राण्यांवर 24 तास टिकला, पण माणसांचं काय? अरे तू कधी दिसणार? तुम्हाला सांगतो या 24 तास अदृश्य राहण्याचा मला किती फायदा झाला म्हणून सांगू. काल रात्री मी याच्या पाठीमागे होतो. हा पोलीस अधिकारी नाही आणि पाकिस्तानी हेर आहे हे त्याची वागणूक पाहिल्यावर माझ्या लगेच लक्षात आलं होतं. ते कसं काय? तो जर खरा पोलीस अधिकारी असता तर तुमच्याप्रमाणे त्यानं देखील माझ्या पाठीमागे लागायला होतं. या उलट तिकडे दुर्लक्ष करून तो गावाची माहितीच जमा करीत होता. आणखी एका गोष्टीवरून माझ्या लक्षात आलंय की हा खोटं बोलतोय. कुठल्या? त्यानं सांगितलं की आपण मुंबईहून आलेले पोलीस अधिकारी आहोत आणि ते शक्यच नव्हतं. कारण इथं गुप्त वेशाने वावरणारा पण खरोखरी मुंबईहून आलेला पोलीस अधिकारी मी स्वतःच आहे. अरे मित्रांनो, जायची आज एक सेल्फी तर उदे. अरे हो, पण तू आहेस कुठे? हे सगळे सेल्फीला उभे तर राहा. पप्पू आपली सेल्फी स्टिक काढ. मला ठीक, तू तुझ्या सेल्फी मला घ्या. अदृश्य माणूस, आता तरी ये. अरे हॅलो. अदृश्य माणूस. चला आता आपण भेटूया सर्व कलाकारांना. निशा दांडेकर आणि मिहिका कौशिक. आरोही वैद्य आणि अनिशा देशपांडे.
सिद्धार्थ काणे आणि अन्वित मराठे. अनन्या जोशी आणि सौम्या जोगळेकर. केया आठले आणि अर्शिया उपाध्ये. अधिराज भावे आणि स्वरा शेंडे. आलोक डोंगरे आणि धनंजय लेले. आणि सर्व बच्चे कंपनी सिया अमृते, समिहा जोगळेकर, प्रिहान शेंडे, व्योम लिमये आणि जय जोशी.